मंडळी, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा म्हणजेच 12 जुलैचा रविवारचा खास असा गमती जमतीचा एपिसोड तुम्ही ऐकत आहात. छान दाखवलाय प्रेक्षकांनो आज बाईचा आशीर्वाद हा भाग. काल आपण पाहिलं होतं शेवटी शेवटी की अवनी आणि राजा बत्कन खाली पडलेत पलंगावरनं, तेव्हा त्या दोघांना काही उठता येईना बरं का. पाण्या म्हणत असतो धन्याला, चल आता त्यांचं प्रायव्हेट मॅटर आहे इथे, आपण थांबायला नको असं म्हणून ते दोघे तिथून निघून जात असतात. तेव्हा राजा म्हणतो, अय कुठे चालले दोघं जण, थांबा, मदत करा आम्हाला, अरे पडलो ना आम्ही. राजा आता पाण्याला हात द्यायला सांगतो. तो इथे पण हे दोघे भाऊ भांडायला लागतात बरं का. पाण्या हात द्यायला लागतो तेव्हा त्याचा हात सुटतो, त्यामुळे राजा चिडून म्हणतो, ए तुला अक्कल नाही का रे. पाण्या म्हणतो, काय राजा, पडला तर पडला, तू माझी अक्कल काढू राहिला वय. आणि मग अल्ला हात देतात हे आणि मग दोघे असे उठतात. असो काहीतरी गंमत जम्मत दाखवत आहे प्रेक्षकांना, ते पण मजा येते सगळं बघताना. आता अवनी चिडते ना राजावर. राजा म्हणत असतो, काय मॅडम एवढ्या तेवढ्या कारणावरून एवढा टोकाचा निर्णय घ्यायचा. अवनी म्हणते, टोकाचा काय टोकाचा. राजा म्हणतो, हे काय चाललं होतं तुमचं, कशाला दोरी बांधली होती तुम्ही वर. अवनी म्हणते, अरे काय करत होते मी असं वाटतंय तुम्हाला. मग धन्या म्हणतो, वहिनी दोरी बांधली तुम्ही इथे, आतून कडी लावली, फॅनला दोरी लावत होते तुम्ही, आम्हाला असं वाटलं असं तो म्हणतो. आणि मग लगेच अवनी चिड म्हणते, तुम्हाला काय वाटलं मी आत्महत्या करणार आहे. राजा लगेच म्हणतो, नाही नाही मी कशी आत्महत्या करू देईल तुम्हाला. अवनी चिडते बरं का आणि म्हणते, मूर्ख आहेस का तू, अरे मी मच्छरदाणी लावत होते. राजा म्हणतो, मच्छरदाणी. पाण्या म्हणतो, मच्छरदाणी. राजा म्हणतो, हे चला मॅडम, मच्छरदाणी कोणी असं लावतं का, काही आपलं असं कोण लावतं मच्छरदाणी. अवनी म्हणते, अरे अरे ही अशी इकडून दोरी बांधणार होते मी आणि तिकडून दोरी बांधणार होते आणि मग मध्ये ओढणी लावणार होती, तुला काय डेमो देऊ का आता मी राजा. अवनी सांगत असते बरं का राजाला, पण तरी राजाला काही पटे ना. राजाला वाटते काय हिचं डोकं चालतंय. आता राजा म्हणतो, नाही नाही मला नाही पटत, आम्ही केव्हाचे दार वाजवत होतो, आम्ही तुम्हाला आवाज येत होतो, ते कसं काय तुम्हाला ऐकू आलं नाही. मग पाण्या म्हणतो, मग तुम्हाला ऐकायला नाही आलं का. अवनी म्हणते, अरे बाबा हेडफोन होते माझ्या कानात, गाणे ऐकत होते मी, तुझ्यामुळे लागलं बघ मला. राजा लगेच पलटतो वर गाणी म्हणतो, पाण्या तुझ्यामुळे लागलं बघ त्यांना, तुला म्हणत होतो मी दार वाजू नको, तू कशाला सांगितलं. धन्या म्हणतो, अरे काय तुमचं. राजा म्हणतो, हा याच्यामुळे झालं, यानंच सांगितलं आम्हाला. धन्या म्हणतो, मी फक्त सांगितलं, मी थोडी म्हटलं तुम्हाला दार तोडा म्हणून. पाण्या म्हणतो, नाही तर काय राजा, तूच दरवाजा दार वाजवला, मग आम्ही पळालो ना घाबरून तुझ्या मागे. धन्या म्हणतो, नाही तर काय. राजा म्हणतो, चले पाण्या तुझ्यामुळे, तूच बोलला ना बाहेर, मॅडम टेन्शनमध्ये दोरी नेली, काही केलं त्यांनी तर मग तुला अक्कल नाही आहे बरं का पाण्या, तू करतोस मुद्दाम. आता ते दोघे तिथे वाद घालायला लागतात, तिघे चौघे, अरे मग टेन्शन येणार ना वहिनी असं काहीतरी करताय म्हणल्यावर. आता ते दोघं तिथे मारामाऱ्या करणार. तेवढ्यात अवनी चिडते आणि म्हणते, अरे बस करा रे, काय गोंधळ लावलाय तुम्ही, काय राजा तू कडी पण तोडलीस रे. राजा म्हणतो, कडीचं काय टेन्शन घेता मॅडम, अहो रिपेअर करून देतो ना मी, ते टेन्शनच नाही. अवनी त्याला म्हणते, मग तुझ्या खराब झालेल्या डोक्याचं काय करणार आहेस. राजा पुढे म्हणणार, ते पण रिपेअर करतो. तेवढ्यात धन्या आणि पाण्या हसायला लागतात. अवनी म्हणते, अरे राजा घाल आता ती ड्रिल मशीन पण एकदाची माझ्या डोक्यात घाल, जा आता बाहेर. हे तिघे चिडी चूप होऊन बाहेर जात असतात आता. पण पाण्या जाता म्हणतो, सॉरी वहिनी, आम्हाला काही कळलं नाही हो, म्हणजे आम्हाला जर टेन्शनच आलं होतं, तुम्हाला टेन्शन आलं म्हणून आम्हाला भीती वाटली, आम्हाला काळजी वाटली वहिनी. अवनी म्हणते, बरं ठीक आहे आता, पण असं कशाला करू मी, प्लीज लक्षात घ्या हे सगळं आता. आता त्यावर पाण्या पुन्हा म्हणतो, वहिनी एकच गोष्ट सांगायची होती, नाही म्हणजे तुम्हाला मच्छरदाणी पाहिजे होती तर आम्हाला सांगायचं असतं, आम्ही आणून दिलं असतं. मग लगेच राजा म्हणतो, नाही पण मला काही यांच्या मच्छरदाणी लावायचं काही पटेनासं झालं रे पाण्या. नाही म्हणजे तुम्ही गोल्ड मेडलिस्ट आहे ना मॅडम, आणि तुम्ही अशी कशी मच्छरदाणी लावत. हो ना प्रेक्षकांनो, राजाचा प्रश्न बरोबर आहे की, मलाही तेच कळलं नाही की अवनीने पंख्याला कसं काय दोरी बांधली मच्छरदाणी बांधण्यासाठी. आता अवनी चिडते आणि म्हणते, राजा तुला तर, आणि मग हे पळून जातात तिघे तिथे. आणि मग अवनी हसायला लागते, काय करू मी या माणसांचं. आता बाहेर आल्यावर आणखीन मजा घडते बरं का प्रेक्षकांनो. आज सगळ्या यांनी गोंधळ मजेशीरच एपिसोड दाखवलाय. रविवार फ्रेश होणार आहे तुमचा. राजा म्हणतो, पाण्या तुझ्या पायी झालं, माझं इम्प्रेशन डाऊन झालं ना, बघ बरं ती कडी तुटली ना तुझ्या पायी. धन्या म्हणतो, चले राजा, तू नीट सांगायचं असतं, स्वतःच गेला तिथे कडी तोडायला. तेवढ्यात आता यशा दादा येतो आणि म्हणतो, अरे काय झालं रे, काऊन ओरडू राहिले होते, बाहेर आवाज येत होता ना.
मग पाण्या म्हणतो, अरे यशोदा, या राजानं गोंधळ घातलाय. राजा पुढे येतो आणि म्हणतो, अरे नाही रे, या धन्यानं गोंधळ घातला. धन्या पुढे येतो आणि म्हणतो, नाही यशोदा, या राजानेच गोंधळ घातला. अरे आम्ही नीट सांगत होतो याला, ते यानं दार तोडलं रे. यशा म्हणतो, अरे देवा, दार तोडले तुम्ही, अरे काय रे. राजा म्हणतो, अरे यशोदा, मला सांग, आपल्या माणसाची शेपटी गरजेची की नाही. हा पाण्या मला बोलला. पाण्या पुढे येऊन म्हणतो, अरे नाही रे दादा, मी मदत केली. अरे हा काही पण बोलू लागला. मग या तिघांमध्ये पुन्हा वादावादी चालू होते. तेवढ्यात यशोदा जोरात ओरडतो, अरे ए गप्पा बसा रे. आणि मग हळूच विचारतो यशोदा, नेमकं काय झालं, कोणी सांगाल का मला. मग धन्या म्हणतो, मी सांगतो तुला. अरे यशोदा, काय झालं म्हणजे वहिनी दोरी घेऊन आत गेल्या होत्या आणि मग यशोदा आता काही बोलणार पुढे. तेवढ्यात पाण्या म्हणतो, एक मिनिट, एवढा घरात राडा सुरू असताना तू कुठे होता रे यशोदा. आता यशोदा पकडला जातो ना. यशोदा म्हणतो, मी ते आता तेवढ्यात नमी येते बरं का तिथे, काय झालं विचारायला. नमी म्हणते, काय रे यशा, काय झालं, कसला आवाज होता. मग लगेच नमी काही ऐकतच नाही आणि म्हणते, तुम्हीच केलं असेल काहीतरी, हळू बोलत जाणार रे. अरे तुम्ही केवढ्याने ओरडत होतात. अरे तुमचा आवाज ऐकला असताना मम्मीने तर आम्हाला रंगे हात पकडलं असतं. तिघचे तिघं म्हणतात, हा यशोदा, काय करत होता अंगणात तू. हे एवढ्या अंधाराचं बाहेर काय करत होतात तुम्ही दोघं. यशा चिडून म्हणतो, काही विचार करू नका असे, काही आपलं ते हिचं ते मी ते हे होतं ना ते हिचं ते काही नाही असं म्हणून यशा टाळतो बरं का. मग नमी म्हणते, काही नाही करू राहिला, नीट सांग ना, त्यांचा गैरसमज होईल ना उगच. अरे ते ना, मला ते वटपौर्णिमेचा उपास सोडवायचा होता ना. मग धन्या म्हणतो, मग त्यात यशोदाचा काय संबंध. नमी म्हणते, येडाय करे जरा तू धन्या, यशाचं नाही तर कोणाचा संबंध आहे. मला यशाच्याच हातानं उपास सोडवायचा होता ना. धन्या म्हणतो, अरे बापरे. राजा म्हणतो, एक मिनिट थांब, काय रे यशोदा, तुमच्या दोघांचं ऑलरेडी लग्न बिग्न झालंय का. यशोदा म्हणतो, हाणू का तुम्हाला आता. राजा म्हणतो, नाही, तिला उपास सोडायचा होता माझ्या हातून. म्हणजे यशा म्हणतो, अरे तुम्हाला माहितीये नाही ना मी येडी आहे. अरे हिने उपास नव्हता सोडला म्हणून मी तिला खाऊ घालायला गेलो होतो. राजा म्हणतो, अच्छा हे बरे. यशोदा म्हणतो, अरे ॲज अ माणुसकी केला मी. राजा म्हणतो, हे बरे ॲज अ माणुसकी का. एकीकडे नाही म्हणायचं आणि दुसरीकडे जीव लावायचा. हे बरे. यशोदाला आता कानकोंड होतं बरं का. तो म्हणतो, चला रे, गप्प बसा रे, काही नका बोलू रे. धन्या म्हणतो, काय रे यशोदा, तुझ्या लक्षात आहे का सकाळपासून तू पण काही नाही खाल्लेलं. लगेच आता पाण्या म्हणतो, उपाशी आहे काय आपला यशोदा. मग लगेच नमी म्हणते, मी कसा उपाशी ठेवीन त्याला, मी पण त्याला जेवू घातलंय. आता ती असं बोलते आणि लाजून निघून जाते तिथून. आता यशा डोक्याला हात मारतो. याची पोल खुलली ना प्रेक्षकांनो. राजा येतो त्याच्या जवळ आणि म्हणतो, असं करायला लागतं ते सगळे यशाला. यशोदाला आता लाजल्यासारखं होतं. राजा म्हणतो, यशा दादा, मी काय म्हणतो, आता पाणी छपराच्या वर चालू राहिलं रे, जे काही निर्णय घ्यायचा असेल तो घेऊन टाक. धन्या लगेच म्हणतो बरं का, राजादा, नाही, यशोदाचं आपलं झालं ना की मी मोकळा बाबा. लगेच आता राजा म्हणतो, तू मोकळा कसं काय रे धन्या. धन्या म्हणतो, नाही, आपल्या यशोदाने निर्णय घेतला की माझा मार्ग मोकळा होईल ना. मग राजा म्हणतो, तुझा कसं काय मार्ग मोकळा होईल रे. धन्या म्हणतो, अरे या मधल्याचा आपल्या पाण्याचा मार्ग आधीच मोकळा आहे बाबा. अरे त्याचा पण वटपौर्णिमेचा उपास नाही, म्हणजे आपला यशोदा आज जेवला पण रोज जेवतो. मग पाण्यात त्याचं तोंड दाबतो आणि राजा यशोदाला चिडवायला लागतो. आणि अशा पद्धतीने यांच्या गोंधळावर हा सीन पूर्ण होतो. मजा आली की नाही हा सीन बघताना मग लाईक करून टाका. आता पहाट झाली आहे बरं का. अवनी पहाटे छान आवरून सावरून येते, आंघोळ वगैरे करते आणि यशोदा तिथे भाजी चिरत असतो. आता अवनीला फार राग येतो आणि सगळ्यांना ती आता मोठ्याने थाळी वाजून उठवते. हे सगळे ढाराढूर झोपलेले असतात 9 वाजले तरी. अवनी एवढ्या जोरात थाळी वाजवते की एकाच आवाजात हे जागे होतात. आणि पाण्या उठल्या रडायला लागतो आणि म्हणतो, वहिनी, वा, काय रे राजा, अरे काय रे राजा, काय थाळी वाजवली रे वहिनीने, 1 नंबर. वहिनी, एवढ्या जबरदस्त पद्धतीने थाळी वाजवली ना तुम्ही की उभ्या आयुष्यात मी एवढ्या लवकर उठलो नव्हतो. वा राजा, वा वहिनी. अहो, आनंदाचा लावारच फुटला हो माझ्या पोटात. वहिनी अशी थाळी वाजवली ना की तुम्ही अख्ख्या देशाला जागं केलं बघा. पाण्या रडत असतो आणि म्हणत असतो, काय राजा, भारी वाटते ना. राजा म्हणतो, मस्त मस्त मॅडम, मस्त थाळी वाजवली तुम्ही. पाण्या म्हणतो राजाला, काय रे राजा, थाळी ऐकून आहा झालं की नाही. राजा म्हणतो, हा झालं ना. वाटलं एकदम वाटलं. नाही,
नाही काय आहे ना, मला वाटतंय आज तुमचं काहीतरी मिस्टेक झाली आहे आज तुमच्याकडून मॅडम. नाही म्हणजे आज ना शुक्रवार नाहीये हो. अहो का बरं उठवलं आम्हाला? पाण्या म्हणतो, "ओ वहिनी मिस्टेक झाली." "अरे धन्या मिस्टेक झाली." "वहिनी हरकत नाही, होतात मिस्टेक, आम्ही झोपतो." असं म्हणून ते पुन्हा झोपतात. आता पुन्हा मी मोठ्याने टाळी वाजवते आणि म्हणते, "ए उठा, ही थाळी आता रोज वाजणार, तुम्ही लवकर उठायचंय रोज." राजा म्हणतो, "अहो का?" त्यावर अवनी म्हणते, "का काय का? यशोदा रोज उठून कामं करतो आणि तुम्ही झोपलेले असता. चला, चला, चला उठा, उठा. पटकन उठा. किती उशिरापर्यंत झोपताय? लाजा नाही वाटत का? चला उठा." आता अवनीने या सगळ्यांना खडबडून उभं केलं. धन्या म्हणतो, "बरोबर आहे वहिनी, हे दोघं मोठे झाले, घोडे झाले, ऐकत नाही ते. यशादांना किती त्रास देतात. ए जा रे दोघं जण, कामं करा तिकडे जाऊन. लहानांनी झोपलं तर चालतं बरं का." आता अवनी त्यालाही झोपू देत नाही धन्याला आणि म्हणते, "ए चल उठ, लहान कसला आला तू? चल उठ उठ लवकर, गपचूप उठ." धन्या म्हणत असतो, "वहिनी पाया पडतो, झोपू द्या ना हो 5 मिनिटं." अवनी म्हणते, "अजिबात नाही, चल उठ उठ." आता राजा आणि पाण्या त्याला उलटा करून उठवतात. यशा येतो आणि म्हणतो, "अरे सोडा सोडा त्याला, काय करताय तुम्ही?" यशादा म्हणतो, "अरे असं उठवलं नाही यांना बळजबरी की असे वागतात पाहे आणि धड काम पण करत नाही ते काही. झोपा बरं तुम्ही झोपा." त्यावर अवनी म्हणते, "नाही नाही यशादा, असं कसं झोपू द्यायचं यांना? रात्रभर मोबाईल बघत बसतात आणि सकाळी उठायची वेळ आली की 5 मिनिटं 5 मिनिटं करत 2-2 तास पडतात. काय यशादा, घर म्हटल्यावर एक डिसिप्लिन नावाची गोष्ट असते की नाही? असते की नाही यशादा?" आता यशादा म्हणतो, "हो बरोबर आहे." अवनी पुढे म्हणते, "माझ्या घरी तर मी सकाळी 4 वाजता उठून अभ्यासाला बसायची. म्हणजे ती फक्त 4-4 वाजेपर्यंत मी उठायची, 4-4 वाजेपर्यंत मी उठून अभ्यास करायची," असं ती म्हणते बरं का. मग धन्या म्हणतो, "अरे यांच्यापेक्षा आपण बरे की नाही? अरे आपण लवकर उठतो रे यांच्यापेक्षा, या तर दुपारी 4ला उठता." मग लगेच हे दोघं त्याला मारतात टपली धन्याला. राजा आणि पन्यान म्हणतो, "येडाय का रे तू? त्या सकाळच्या 4 वाजेची गोष्ट करून राहिल्या." धन्या म्हणतो, "अरे बापरे, म्हणजे सिन्सिअर पोरं नुसते सांगतात आम्ही 4 वाजता उठतो, मला आता कळलं ते खरं असतं ते." मग आता राजा म्हणतो, "ए येडा आहे का रे तू?" मग पाण्या म्हणतो, "वहिनी आम्हाला कुठं अभ्यास करायचा आहे, जाऊ द्या ना वहिनी, माझं आज काम पण नाहीये." तर अवनी म्हणते, "काय म्हणालास? अभ्यास नाही पण कामं नाही का घरातली, ती कोण करणार? यशादा एकटाच करणार का?" यशादा म्हणतो, "चला आवरा आवरा पटपट." आता यशादा अंथरुणं पांघरुणं आवरत असतो तेव्हा अवनी म्हणते, "यशादा ते तुम्ही नका आवरू, तुमचं काम नाहीये ते. ते त्यांचं त्यांचं करू द्या, ते झोपले होते ना त्यावर, मग त्यांना आवरू द्या. राहू द्या यशादा, तुम्ही खूपच लाडवलंय यांना, तुमच्यामुळे बिघडलेत हे." राजा लगेच म्हणतो, "करेक्ट यशादा, हे तुझ्यामुळे झालंय. तू ना आम्हाला लहानपणापासून लाडावून ठेवले, तू कशाला काम करतो? मी करतो ना काम, मी 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 करतो काम." राजा लगेच इम्प्रेस करायला जातोय अवनीला बरं का. पाण्या म्हणतो, "बरोबर आहे, आमच्या यशादामुळेच आम्ही बिघडलोय. नाही नाही, तुमच्यासारख्या यांनी थाळ्या वाजवल्या असत्या ना आम्हाला, तर आमचं काहीतरी झालं असतं आयुष्यात." लगेच धन्या म्हणतो, "वहिनी बरोबर आहे तुमचं, मला पण सकाळी पहाटे उठून 4 वाजता अभ्यास करायचा असतो, पण कोणीतरी माणूस आहे बरं का, तो मला म्हणत असतो अजून झोप अजून झोप. आता मला कळलं की तो यशादा आहे." अरे बापरे, अबा बाबा. अवनी म्हणते, "यशादा झालं यांचं, तुम्ही उत्तर देता का मी देऊ?" आता यशादा म्हणतो, "माझ्याकडे उत्तर आहे ना." यशादाने आता एक मोठी काडी घेतली बरं का आणि मग हे पटापट अंथरुणं आवरायला लागतात. "चला चला आवरा, पटापट आवरा." अवनी पण म्हणत असते, "आवरा आवरा, चला चला." आणि हे सगळे आता चुपचाप आंघोळीला, दात घासायला आणि सुशी करायला जातात. अवनी आणि यशादा आता हसायला लागतात. अवनी म्हणते, "यशादा यांना ना रोज सकाळी असे उठवत जा, नाहीतर हे आळशी होऊन बसतील बरं का." आता यशादा म्हणतो, "आता कळलं बरं का, घरात एक बाई असणं का गरजेचं आहे." असं म्हणून तो आता अवनीला नमस्कार करतो बरं का. अवनी म्हणते, "यशादा आवरते बरं का मी." आता यशादा विचार करतो, "तुमच्यामुळे घराला घर पण आलंय, आमच्या घराला बाईचा आशीर्वाद मिळालाय, पण या थोडीच कायमच्या राहणार आहे तिथे." यशादाला आता खूप वाईट वाटत असतं. माझं असं म्हणणं आहे प्रेक्षकांनो, एवढं सगळं करण्यापेक्षा यशादाने सुद्धा लग्न करून टाकावं की नमीशी. काय करणार आहे ती आत्या, ओरडून ओरडून ओरडत बसेल आणि तसंही त्या आत्याला मग भेटेलच की अर्ध घर, एरवी तिला एकच पोरगी आहे. असो, आता अवनी रांगोळी काढत असते बाहेर येऊन, तेव्हा ही आत्या एकटक बघत असते अवनीकडे. मग धन्या येतो बरं का मध्येच आणि त्या आत्याला उलटून बोलतो. आता आत्या जरा घाबरते धन्या आल्यावर. धन्या त्या सुली आत्याला खाणाखुणा करत असतो, "काय बघते बे?" आत्या वाकून वाकून बघत असते. धन्या आता तिला बघूच देत नसतो अवनीला. धन्या आता पुढे येतो आणि म्हणतो, "अय आत्या, काय बघू राहिली ग? तुझी नजर लागू देत नसतो बरं का आमच्या वहिनीला आम्ही. एक गोष्ट लक्षात ठेव आत्या, नाही जेव्हा जेव्हा तू आमच्या वहिनीकडे वाकड्या नजरेने पाहायचा फालतूपणा करायला गेली ना, तर तेव्हा आमच्यातलं कोणी ना कोणी इथं उभं हसणारच आहे." त्यावर इसुली आत्या म्हणते, "अय, माझ्या नजरेला लागण्यापासून तू वाचू शकत नाही, माई नजर लागलच." अरे अरे बघतीच ही बाई. ती म्हणत असते, "पाय
तुझ्या या वहिनीला मी या घरात टिकूच देणार नाही. धन्या म्हणतो ए चल हाड. त्यावर आत्या म्हणते हाय का तुला काही वळण हाय? तुझ्या बापानं काही शिकवलं का तुला बोलायची पद्धत? आत्याला हाड म्हणतो वय. धन्या तिला खूप सुरेख उत्तर देतो बरं का. धन्या म्हणतो हा बरोबर आहे, तू आमची आत्या आहे नाही का. एक काम कर ना तू, नाही मी नमीसाठी मागणी घालायला येऊ का? मग यशादाला घेऊन येतो तुझ्याकडे. ए यशादा अरे चाल रे चाल मागणी घालायला जाऊ हिच्याकडे. आता लगेच सुली आत्या त्याला म्हणते ए हाडे. लगेच धन्या म्हणतो का गो आता काय झालं? आता मला हाड करू राहिली तू, काय झालं काय तुला आता? आता अवनी यांचं बोलणं असं वाकून वाकून ऐकत असते अधेमध्ये. धन्या तिला म्हणतो सुली आत्याला ए आत्या एक गोष्ट लक्षात ठेव, जे पेरतो ना आपण तेच उगवतो. अरे तू जे पेरलंय ना तेच उगवणार तुझ्यासाठी. सुली आत्या त्याला हड करते आणि चालली जाते बरं का. खरंय प्रेक्षकांनो, ही आत्या कधीतरी जीव लावते का या पोरांना आत्या म्हणून? फक्त तिला इस्टेट आणि प्रॉपर्टीची हाव आहे. आणि अशा बायका कधी स्वतः समाधानी राहत नाही आणि दुसऱ्यालाही समाधानी राहू देत नाही, असं एक माझं मत आहे. चला तर मग बघा आता पुढे काय होतं. धन्या त्या आत्याला हकलतोच आणि मग अवनीकडे येतो आणि म्हणतो वहिनी काय भारी रांगोळी काढली. वा वा भारी आली बरं का वहिनी रांगोळी. अवनी म्हणते काय रे धन्या कशाला उगाच भांडतो रे त्यांच्याशी. धन्या म्हणतो जाऊ दे ना, तिचं नेहमीच ते, काही टेन्शन घेऊ नका, तिचं ती फालतूच आहे. जोपर्यंत आम्ही आहोत ना वहिनी तोपर्यंत आम्ही तुम्हाला कोणाची वाईट नजर लागू देणार नाही बघा. जातो वहिनी मी आवरतो आता. अवनी म्हणते जा लवकर आवर. धन्या आता ब्रश करायला जातो बरं का. मला वाटलं झाली असेल धन्याची आंघोळ पंघोळ. धन्या जरा हळूहळूच कामं करतो. असो आता शेवटचं सीन तुम्ही बघत आहात बरं का प्रेक्षकांनो. आता अवनीच्या मनात नेमकं काय आलं ते कळलंच नाही मला. अवनीने तो रांगोळीचा डबा घेतला आणि तो डबा ठेवायला वर चढते. आता डब्बा ठेवायला ती चढते वर, तेव्हा तिने एक छोटा तो तेलाचा डबा असतो ना, असं जुने डबे असतात बघा ते लोखंडाचे मोठे मोठे 5 लिटरचे, त्या तेलाच्या डब्यावरती पाय ठेवून उभी राहते बरं का. आता त्या डब्याला हिचं वजन कसं बरं पेलणार होतं प्रेक्षकांनो. आता हा सीन त्यांनी खूपच रंगवला, अगदी स्लोमो मध्ये रंगवलाय. अवनी आता हळूच तो डब्बा घेते, त्या डब्यावर उभी राहते आणि वरून काहीतरी काढायला जाते आणि अचानक तिचा पाय निसटणार तेवढ्यात राजा अगदी देवदूतासारखा तिथे आलाय. एकदम हिरो जैसी एंट्री मारी आहे राजाने आणि राजाने अवनीला असंच झेललं. अवनी आता डोळे मिटून घेते, तिला वाटतं की पडलो आपण बदकन आता. राजा आता खूप वेळ तिला असं झेलून ठेवतो बरं का. एक रोमॅन्टिक असं सीन तुम्ही बघणार आहात. अवनी आता राजाकडे बघते आणि बघतच राहते आणि तोही तिच्याकडे बघतो. दोघांनाही थोडंसं ऑकवर्ड वाटतं, पण राजा तिला काही खाली सोडेना. तेवढ्यात धन्या येतो ब्रश करत करत आणि या दोघांना बघतो अशा सिच्युएशन मध्ये आणि बघतच राहतो डोळे उघडून. राजाच्या समोर येतो तो. मजा येते प्रेक्षकांना असे सीन बघायला लागलो की. म्हणजे लगेच आता हा ब्रश करता करता या दोघांना चिडवायला लागतो बरं का आणि म्हणतो अर राजादा भारी पोज आहे, भारी फोटो काढू का तुमच्या दोघांचा. मग तो अवनीला खाली उतरवतो बरं का. राजा त्याला खुणवतो ऐक चल आत्मत जाय आत्मत जाय. तो कशाचा जातो, पण अवनीच आता आत चालली जाते. मग राजा धन्याला धरायला लागतो, मग हा पळतो आतमध्ये. पण राजा आता धन्या गेल्यानंतर लाजायला लागतो बरं का. त्याला छान वाटतं हा सीन जो काही झाला मगाशी तो बघून आणि फील करून. चला तर मग मंडळी संपला बरं का आजचा एपिसोड इथे या गमती जमतीवर. कसा वाटला तुम्हाला माझा रिव्ह्यू मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या सगळ्यांचा आग्रह असतो, खास मी या मालिकेचा रिव्ह्यू सुरू केलाय. तुम्हा सगळ्यांना आजचा हॅपी संडे बरं का. छान एन्जॉय करा आजचा रविवार आणि माझ्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका आणि चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा मंडळी. तुमच्या लाईक्स कमेंट्स आल्या की मला लय भारी वाटतं. आता पुढच्या भागात आपण बघणार आहोत राजाचं ते लग्नाचं सर्टिफिकेट आलंय आणि ते पोलीस स्टेशनवरनं त्यांनी काहीतरी गिफ्ट पाठवलंय ते त्यांना. आणि आता राजाला अवनीला कळू द्यायचं नाहीये की त्यांचं हे जे लग्न झालंय ते खरं झालंय. पण अवनी आता ते सर्टिफिकेट बघणार असते काय आलं म्हणून. राजाला येतं टेन्शन. काय वाटतं प्रेक्षकांनो, अवनीला कळेल का की तिचं आणि राजाचं हे जे लग्न झालंय ते खरं आहे आणि ते रजिस्टर सुद्धा आहे. आता येणारा प्रोमो पण त्यांनी असाच दाखवलाय. यशादाला पण कळतं राजाने ते कुठेतरी लपून ठेवलेलं असतं आणि अवनी तिथे जाऊन ते शोधते. त्यामुळे तुमचा अंदाज मला सांगा, अवनीला कळेल का की यांचं लग्न रजिस्टर्ड आहे आणि खरं आहे? सांगा बरं का नक्की कमेंटमध्ये. चला तर मग भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर मंडळी. धन्यवाद.